नमस्कार मित्रांनो, न्यू इंडिया करिअर फोरममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। इकॉनॉमिक्समधील एक महत्त्वाचा घटक ज्याला मॉनिटरी पॉलिसी, ज्याला मराठीमध्ये मौद्रिक धोरण म्हटलं जातं, या घटकाविषयी आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत। सुरुवातीला तुम्हा सर्वांनाच माहिती आहे की आरबीआय असेल, आरबीआयचं कार्य असेल आणि आरबीआयच्या कार्यापैकी प्रमुख कार्य जे आरबीआय करते ते म्हणजे पैशाचं जे काही धोरण आहे ती राबवते, ज्याला आपण मौद्रिक धोरण म्हणतो, ज्याला स्वस्त पैशाचे धोरण, महाग पैशाचे धोरण असंही म्हटलं जातं। तुम्ही हे शब्द ऐकलेले असणार आहात, स्वस्त पैशाचे धोरण, राईट। स्वस्त पैशाचे धोरण कधी राबवलं जातं, महाग पैशाचे धोरण कधी राबविले जातात, या बाबी आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत। त्यासोबतच मौद्रिक धोरण म्हणजे मॉनिटरी पॉलिसीचा उद्देश काय आहे हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे, कारण यावर सुद्धा आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत की मौद्रिक धोरणातून काय साध्य होतं, त्याच्या मर्यादा काय आहेत, हे सुद्धा आज आपण यामध्ये पाहणार आहोत। सुरुवातीचं हे बेसिक लेक्चर असणार आहे, थोडंसं थेरॉटिकल आहे, कारण आता आपल्याला क्वेश्चन्स जे आहेत ते विचारताना फक्त सध्याचा रेपो रेट काय आहे किंवा सीआरआर काय आहे एवढ्यापुरतं मर्यादित राहिलेलं नाहीये, ते तो काळ गेलेला आहे, लक्षात घ्या, ठीक आहे। त्यामुळे थेरॉटिकल जरी असलं तरी सुद्धा म्हणजे मौद्रिक धोरणाच्या माध्यमातून रिझर्व्ह बँक काय साध्य करू इच्छित आहे या गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्याच आहेत। त्यासोबतच बेरोजगारीवर त्याचा काय परिणाम पडतो लक्षात घ्या, या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला मौद्रिक धोरणाच्या माध्यमातून अभ्यासायच्या आहेत। तर मौद्रिक धोरणाचा उद्देश आणि मर्यादा या भागामध्ये आपण पाहणार आहोत। टू द पॉइंट आता मी सुरुवात करतो। आय होप की हे लेक्चर तुम्ही न्यू इंडिया करिअर फोरमच्या ॲपवर पाहत असणार आहात। आता सर्वात जो महत्त्वाचा जो भाग आहे तो म्हणजे मौद्रिक धोरण म्हणजे काय हे सुद्धा तुम्हाला सुरुवातीला समजून घेणं गरजेचं आहे, राईट। तुम्हाला दोन शब्द तुम्ही परिचयाचे असतील तुमच्या, एक राजकोषीय धोरण ज्याला फिस्कल पॉलिसी असं म्हटलं जातं जे सरकार राबवतं, आणि मौद्रिक धोरण जे ज्याला मॉनिटरी पॉलिसी असं म्हणतात, जे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आपल्याकडची मध्यवर्ती बँक, तशीच प्रत्येक देशाची मध्यवर्ती बँक जी आहे ती मॉनिटरी पॉलिसी राबवत असते, लक्षात घ्या, ठीक आहे। तर यामध्ये मौद्रिक किंवा चलनविषयक धोरण, मॉनिटरी पॉलिसी याचा अर्थ समजून घेत असताना आपण दोन व्याख्या सुद्धा पाहणार आहोत। प्राध्यापक ए.जी. हार्ट काय म्हणतात आणि प्राध्यापक हॅरी जॉन्सन काय म्हणतात। आपल्याला व्याख्या विचारल्या जाणार नाहीयेत परीक्षेत का या अशी व्याख्या कोणी केलेली आहे, परंतु त्या व्याख्येच्या माध्यमातून त्याचा अर्थ आपल्याला क्लिअर होतो, लक्षात घ्या, ठीक आहे। तर मौद्रिक धोरणाला चलनविषयक धोरण, त्याचे पर्यायी शब्द लक्षात ठेवा। तुम्हाला परीक्षेमध्ये पेपरमध्ये चलनविषयक धोरण असा शब्द आला तरी तुम्हाला समजून घ्यायचं आहे की ते मौद्रिक धोरणाच्या संदर्भातच आपल्याला प्रश्न विचारले जात आहेत, लक्षात घ्या, ठीक आहे। पैसा विषयक धोरण किंवा नाणे विषयक धोरण या नावाने सुद्धा ते ओळखलं जातं, ठीक आहे। अर्थव्यवस्थेमध्ये पैशाचा पुरवठा किती असावा, ठीक आहे, मार्केटमध्ये म्हणजे अर्थव्यवस्था म्हणा, मार्केट म्हणा, बाजारात म्हणा, तुमच्या खिशात म्हणा, काही हरकत नाही। या अर्थव्यवस्थेमध्ये पैशाचा पुरवठा किती असावा, पैशाच्या पुरवठ्यामध्ये वाढ व्हावी की घट व्हावी याबाबतचे मध्यवर्ती बँकेचे जे काही धोरण आहे, दीर्घ काळासाठीचं जे धोरण असतं त्या धोरणालाच मौद्रिक धोरण असं म्हटलं जातं। काय म्हटलं जातं? मौद्रिक धोरण असं म्हटलं जातं। आता या दोन व्याख्यांच्या माध्यमातून अजून काही गोष्टी आपल्यासाठी क्लिअर होतील। पहिली गोष्ट क्लिअर होते ती म्हणजे पैशाच्या साठ्यावर, कशावर? पैशाच्या साठ्यावर किंवा लोकांच्या पैशाच्या मागणीवर, ठीक आहे। दोन गोष्टी असतात बघा, तुम्ही एखाद्या ठिकाणी काम करता, याचा तुम्हाला मोबदला मिळतो, तो पैशाच्या स्वरूपात असेल किंवा इतर माध्यमातून असेल, परंतु जनरली पैशाच्या स्वरूपात सगळी देवाणघेवाण होत असते, विनिमय होत असतो। तर पैशाच्या मागणीवर प्रभाव टाकणारा आणि सार्वजनिक रोखतेची, सार्वजनिक रोखता याचा अर्थ काय की मार्केटमध्ये कोणाकडे किती पैसा आहे, बँकांकडचा पैसा असेल, सर्वसामान्य जनतेकडचा पैसा असेल, बरोबर की नाही। तुमच्याकडे बघा, तुम्हाला एखादा रोजगार मिळालाय, तुम्ही नोकरीवर आहात, तुमच्याकडे पैसा येतो, तुम्ही मोबाईल्स घेता, लॅपटॉप्स घेता, बरोबर आहे की नाही, तुम्ही एसी घेता, तुम्ही टूरला जाता, वेगवेगळ्या सर्व्हिस चांगल्या तुम्ही घेता, त्या सगळ्या गोष्टी काय आहेत तर तुमच्याकडे पैसा आहे आणि त्या पैशामुळे तुमची मागणी वाढलेली आहे। काय वाढलेली आहे? मागणी वाढलेली आहे, बरोबर आहे। तर मागणी वाढली याचा अर्थ काय? सार्वजनिक रोखता आहे। सार्वजनिक रोखता याचा अर्थ काय? पब्लिककडे पैसा आहे, ही गोष्ट लक्षात घ्या, ठीक आहे। तर ही सार्वजनिक रोखतेची स्थिती बदलणाऱ्या धोरणास मौद्रिक धोरण असे म्हणतात। काय म्हणतात? मौद्रिक धोरण असे म्हणतात। तर ए.जी. हार्ट यांच्या व्याख्येच्या माध्यमातून आपल्याला काय कळतंय? पैशाच्या साठ्यावर म्हणजे कुठल्या पैशाच्या साठ्यावर? मार्केटमधला जो पैसा आहे त्या पैशाच्या साठ्यावर किंवा लोकांच्या पैशाच्या मागणीवर प्रभाव टाकणारं सार्वजनिक रोखतेची स्थिती बदलणाऱ्या धोरणास काय म्हणतात? मौद्रिक धोरण म्हणतात। मग ती सार्वजनिक रोखतेची स्थिती ही कमी असेल, संकोच पावलेली असेल तर ती विस्तारणे, त्याच्यामध्ये पैसा ओतणे, किंवा जर पैसा जास्त झालेला असेल मार्केटमध्ये तर तो कुठेतरी संकोच करणे किंवा तो अब्सॉर्ब करणे म्हणजे तो शोषून घेणे, ह्या गोष्टी ज्या आहेत, ज्या पॉलिसीच्या माध्यमातून राबविल्या जातात त्याला मौद्रिक धोरण असे म्हणतात। आय होप की तुम्हाला इथपर्यंतचा भाग क्लिअर झालेला असेल। आता हॅरी जॉन्सन काय म्हणतात?
सर्वसाधारण आर्थिक धोरणाची उद्दिष्टे काय आहे लक्षात घ्या. सर्वसाधारण आर्थिक धोरणाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी मध्यवर्ती बँकेच्या चलन पुरवठा नियंत्रणाचे एक साधन काय आहे. सर्वसाधारण आर्थिक धोरणाची उद्दिष्टे म्हणजे जे काही बघा कुठलंही शासन असेल राईट, मग ते आपल्या भारतातलं असेल किंवा इतर कुठल्याही देशाचं असेल, प्रत्येक देशाची म्हणून काहीतरी आर्थिक उद्दिष्ट असतात, ती ध्येय असतात. ती साध्य करत असताना सरकार तर काम करतेच, मात्र सरकारच्या सोबत आरबीआय सुद्धा काम करत असते. तर अशी सर्वसाधारण आर्थिक धोरणाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी मध्यवर्ती बँकेच्या चलन पुरवठा नियंत्रणाचे, चलन पुरवठा नियंत्रण हा शब्द महत्त्वाचा आहे. याचा अर्थ काय, चलन पुरवठा कुठे होत आहे, मार्केट मधला जो पैसा जात आहे किंवा येत आहे, या मार्केटमध्ये किती मनी किंवा पैसा हा खेळता असायला पाहिजे, याचं एक नियंत्रण आहे. लक्षात घ्या, काय आहे, नियंत्रण आहे. आणि हे नियंत्रण कोण करतं, आरबीआय करते. कशाच्या माध्यमातून, मौद्रिक धोरणाच्या माध्यमातून. तर या मौद्रिक धोरणाच्या माध्यमातून चलन पुरवठा नियंत्रणाचे एक साधन म्हणून याकडे हॅरी जॉन्सन बघतात. म्हणून ज्या प्रकारे वापर केला जातो कशाचा, याचा, त्यास मौद्रिक धोरण असे म्हणतात. ठीक आहे, या दोन व्याख्यांच्या माध्यमातून तुम्हाला अजून बऱ्याच गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत की मौद्रिक धोरणाचा अर्थ नक्की काय आहे. आता आपण पुढे जात असताना मौद्रिक धोरणाचे उद्देश काय आहेत हा महत्त्वाचा मुद्दा आहे राईट. ज्याचा हेतू काय आहे, मौद्रिक धोरण आपण कशासाठी राबवतो किंवा आरबीआय कशासाठी राबवते, तर याच्यामध्ये पहिला महत्त्वाचा उद्देश आहे तो म्हणजे आर्थिक वृद्धी साध्य करणे. सेम टू सेम ऑप्शन देऊन तुम्हाला राज्यसेवा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आलेला होता. लक्षात घ्या. ठीक आहे, विशिष्ट काळामध्ये लक्षात घ्या, तुम्ही मी ज्या काही गोष्टी तुम्हाला सांगतोय त्याकडे बारकाईने तुम्ही लक्ष ठेवलात की तुम्हाला कन्सेप्ट कळेल. आणि मौद्रिक धोरणावर आपले पुढचे 1-2 लेक्चर जे आहेत ते या गोष्टीवर डिपेंड असणार आहेत. तुम्हाला एकदा मौद्रिक धोरण म्हणजे काय आहे, ते का राबवलं जातं हे कळालं की मौद्रिक धोरणाचे जे टूल्स आहेत, त्याची जी साधनं आहेत, मग ती संख्यात्मक असतील किंवा गुणात्मक असतील, ते तुम्हाला कळायला सोपं जातं. लक्षात घ्या. ठीक आहे, तर विशिष्ट काळामध्ये अधिकाधिक वस्तू आणि सेवांचे उत्पादन होणे म्हणजेच आर्थिक वृद्धी साध्य होईल. लक्षात घ्या. ठीक आहे, तर हे मौद्रिक धोरणाचे प्रमुख उद्दिष्ट बनले आहे. जलद आर्थिक वृद्धीमुळे म्हणजे फास्ट इकॉनॉमिक ग्रोथ जी आहे, त्यासोबतच राष्ट्रीय उत्पन्न असेल, दरडोई उत्पन्न असेल, ज्याला पर कॅपिटा इन्कम म्हणतात, बचत असेल राईट, आणि उपभोग क्षमता असेल इत्यादी मध्ये वाढ होत असते राईट. म्हणजे एखाद्या देशाचा विकास जर होत गेला, एखादा देश झपाट्याने विकास पावत आहे, तर एखादा देश विकास पावत आहे त्यासोबतच मग ती व्यक्ती जी आहे त्या व्यक्तीची उपभोग क्षमता असेल, दरडोई उत्पन्न असेल, ते हळूहळू वाढत जातं. त्यामुळे आर्थिक वृद्धीसाठी चलन विषयक धोरण जे आहे ते राबवलं जातं. अर्थात जलद आर्थिक वृद्धीसाठी अधिक गुंतवणुकीची व भांडवल निर्मितीची आवश्यकता असते. आता बघा, कुठल्याही देशाचा विकास केव्हा होईल, लक्षात घ्या, फक्त सरकार नोटा छापून लोकांकडे दिलं की लोक खरेदी करतील असं होतं का, तर नाही. लक्षात घ्या, नोटा छापण्यापेक्षा जी इकॉनॉमी आहे ती खेळती करण्यासाठी गुंतवणूक फार महत्त्वाची असते. म्हणजे उदाहरणार्थ जर आम्ही एक तुम्हाला बेसिक उदाहरण देतो, मला एखादा उद्योग सुरू करायचा आहे, उद्योग सुरू करायचा असेल तर मला भांडवल लागणार आहे, बरोबर आहे. मग भांडवल देणार कोण, एखादी व्यक्ती जेव्हा गुंतवणूक करते, लक्षात घ्या, म्हणजे एखादा उद्योजक आहे किंवा एखादा नोकरदार वर्ग आहे. आता उद्योजक या लोकांना कर्ज हवी असतात जनरली, बरोबर आहे की नाही. मग नोकरदार वर्ग काय करतो की आपल्या पगाराचा विशिष्ट रक्कम काय करतो, गुंतवत जातो. मग एखाद्या वेळेस त्याचा पीएफ म्हणला किंवा रिटायरमेंट म्हणा, पीएफची अमाऊंट भेटली किंवा रिटायरमेंट झालंय, मग तेव्हा सरळ सरळ तो फिक्स डिपॉझिट टाकत असेल राईट, किंवा लॉंग टर्म साठी शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करत असेल. तर हा पैसा जातो कुठे, हा पैसा जो आहे वेगवेगळे उद्योजक जो आहे तो कर्जाच्या माध्यमातून यांना दिला जातो. बँकांच्या माध्यमातून जी कर्ज दिली जातात, तो कर्जाचा जो पैसा आहे तो उद्योजकांना मिळतो. मग ही जी गुंतवणूक आहे XYZ एखाद्या व्यक्तीने केलेली, या XYZ व्यक्तीची गुंतवणूक ABC नावाच्या कुठल्या तरी उद्योजकाला कमी पडते. म्हणून जेवढी जास्तीत जास्त गुंतवणूक असेल, इन्व्हेस्टमेंट असेल, ती मार्केटसाठी, कारण भांडवल निर्मिती करण्याचं काम ही गुंतवणूक करत असते. त्यामुळे जास्तीत जास्त भांडवल निर्मिती जर झाली, इन्व्हेस्टमेंट जर होत असेल, त्या माध्यमातून जर भांडवल निर्मिती झाली तर मग त्या माध्यमातून रोजगार उपलब्ध होतो लोकांना. ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणजे एखादा मी उद्योग सुरू केला, या उद्योगाच्या माध्यमातून जर 10 लोकांना काम मिळत असेल, त्यांचं घर चालत असेल, तर त्या माध्यमातून त्यांचं आरोग्य शिक्षण आहे किंवा इतर जे काही राहणीमानाचा दर्जा आहे तो उंचावतो. त्यामुळे आर्थिक वृद्धी केव्हा होते की याच गोष्टी जर होत राहिल्या नीट आणि नियमितपणे, तर आर्थिक वृद्धी होते. तर येथेच मौद्रिक धोरण अर्थव्यवस्थेच्या शेती, उद्योग आणि सेवा अशा विविध क्षेत्रांना पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यावर भर देईल. बँक
व वित्तीय संस्थांचे जाळे सर्वत्र पसरवून ग्रामीण आणि दुर्लक्षित घटकांना कर्ज पुरवठा करणे, ठेवीदारांना आकर्षक व्याज देऊन ठेवींचे संकलन करण्यास बँकांना प्रवृत्त करणे, भाववाढीवर पुरेसे नियंत्रण ठेवणे इत्यादी कामे मौद्रिक धोरणामुळे सोपी होतात। आता हे एकदा मी एक्सप्लेन करतो। बघा, तुम्हाला एक गोष्ट कळत असेल की ग्रामीण भागामध्ये शेतकरी आहेत किंवा आदिवासी आहेत, अनुसूचित जाती जमाती असतील, महिला असतील, विधवा स्त्रिया असतील, अशा सर्वांचा विचार करून वेगवेगळ्या बँका ज्या आहेत त्या कर्ज जे आहे त्या देत असतात। मग आता अशा सर्व दुर्लक्षित घटकांना सुद्धा मुख्य प्रवाहात आणणं गरजेचं आहे। त्यासोबतच जे मोठमोठे उद्योजक आहेत त्यांना सुद्धा कर्जाची सुविधा देणे गरजेचं आहे। या सगळ्या गोष्टींचा विचार करून आणि त्यासोबतच आता कर्ज देण्यासाठी काय नोटा छापायच्यात का, तर नाही। बघा, जे इन्व्हेस्टर्स असतात किंवा जे ठेवी ठेवणारे जे ठेवीदार असतात, राईट, मराठीमध्ये तुम्हाला कळत असेल, ठेवी ठेवणारे जे ठेवीदार असतात, उदाहरणार्थ एखादी व्यक्ती, बघा, चालू खात्यावर तुम्हाला व्याज भेटते का, तर नाही। बचत खात्यावर अल्प प्रमाणात व्याज भेटते आणि तुमचं फिक्स डिपॉझिट जर असेल तर त्याच्यावर थोडं जास्त व्याज भेटते, बरोबर आहे। मग अशा बचत म्हणजे फिक्स डिपॉझिटला जास्तीत जास्त पद्धतीनं जर व्याज देऊन आकर्षक पद्धतीनं जर हे करायला गेलात तर जास्तीत जास्त लोक फिक्स डिपॉझिट ठेवतील। जेवढे जास्ती फिक्स डिपॉझिट असतील तेवढा जास्त पैसा बँकांकडे जमा होईल आणि तो पैसा मग कुठल्या तरी उद्योजकांना जो आहे तो देण्यासाठी सुलभ होईल आणि त्यामुळे जास्तीत जास्त अशा ठेवीदारांना आकर्षित करणं आणि जे काही दुर्लक्षित राहिलेले घटक आहेत त्यांना कर्ज पुरवठ्याच्या माध्यमातून त्यांचा उद्योग असेल किंवा ते दुर्लक्षित राहिलेले असतील तर त्यांना मुख्य प्रवाहात आणणं ही जबाबदारी सुद्धा आपल्या आर्थिक धोरणाच्या माध्यमातून, आपल्या मॉनिटरी पॉलिसीच्या माध्यमातून RBI जी आहे ती राबवत असते। त्यामुळे आर्थिक वृद्धी ही फक्त बाजारात पैसा ओतून होत नाही, त्याचं विकेंद्रीकरण होणं फार गरजेचं आहे आणि जेव्हा विकेंद्रित होईल तेव्हाच ती आर्थिक वृद्धी होईल आणि आर्थिक वृद्धीच्या माध्यमातून आर्थिक विकास होईल, ठीक आहे। तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या इंटरडिपेंडेंट आहेत, राईट। मौद्रिक धोरण अधिक कर्ज पुरवठ्यामुळे अधिक रोजगार निर्मिती आणि वाढती मागणी करण्यासाठी प्रयत्न करते। तसेच अर्थव्यवस्थेतील पैशाची भूमिका वाढविण्यासाठी मौद्रिकीकरणास चालना दिली जाते। तर अशा पद्धतीने आर्थिक वृद्धीसाठी मौद्रिक धोरण कशा पद्धतीने काम करते हे तुम्हाला एक थोडक्यात लक्षात आलं असेल, बरोबर आहे। आता त्यानंतर किंमत स्थिरता निर्माण करणे हे सुद्धा मौद्रिक धोरणाच्या माध्यमातून साध्य केलं जातं। तर ते कशा पद्धतीने, बघा, भाववाढीमुळे किमती वाढतात, ही गोष्ट तुम्हाला माहिती आहे। आता किमती वाढल्या याचा अर्थ काय, आज 10 रुपये किलो वांगे आहेत। सोप्या भाषेत मी उदाहरण तुम्हाला सांगतो, आपलं रोजचं दैनंदिन जीवनातलं उदाहरण सांगतोय। 10 रुपये किलो वांगे आहेत, उद्या 12 रुपये किलो झाले, ठीक आहे। त्याच्यानंतर परवा ते 10 रुपये किलो आहे, मग याला भाववाढ म्हणता येईल का, नाही। भाववाढ, बघा, किमती वाढ किंवा भाववाढ हे लॉंग टर्मच्या दृष्टिकोनातून विचार केले जातात। मागच्या महिन्यात 10 रुपये किलो असलेले वांगे या महिन्यामध्ये 20 रुपये किलो झाले, पुढच्या महिन्यात 30 रुपये किलो झाले, म्हणजे तो वाढता दर जो आहे तो आपल्याला दिसून येत आहे। आता त्या वांग्याचं उदाहरण सोडून द्या, तुम्ही पेट्रोलचं उदाहरण घ्या, राईट। पेट्रोल दिवसेंदिवस आपल्याला वाढताना दिसून येत आहे, राईट। किंवा आपल्या कन्स्ट्रक्शन साईट मधल्या गोष्टी जर आपण घेतल्या, सिमेंटचे दर तुम्ही बघा वाढताना आपल्याला दिसून येतात। त्यामुळे कन्स्ट्रक्शनचे जे दर आहेत, जो रॉ मटेरियल आहे तो वाढल्यामुळे आपसुकच घरांच्या किमती ज्या आहेत त्या वाढलेल्या आहेत, बरोबर आहे। ह्या सगळ्या गोष्टींचा जो परिणाम आहे तो सर्वसामान्य जनतेला तर बसतो, परंतु मार्केटला, इकॉनॉमीला सुद्धा बसतो। त्यामुळे भाववाढ जी आहे ती सुद्धा स्थिर ठेवणे, रोखणे गरजेचं असतं। त्यामुळे जास्त भाववाढ होऊ द्यायची नाहीये आणि जास्त चलन संकोच पण होऊ द्यायचा नाहीये, किंमत घट सुद्धा होऊ द्यायची नाहीये, कारण तेजी आणि मंदी या दोन्ही ज्या स्थिती आहेत त्या मार्केटसाठी चांगल्या नसतात। त्यामुळे अत्यंत तेजी असेल किंवा मंदी असेल हानिकारक असतात। त्यामुळे याचा एक समतोल जो साधणे, ज्यात स्थिरता साधणे फार गरजेची असते, राईट। भाववाढीमुळे किमती वाढतात। जर वेगाने आर्थिक विकास घडून आला तर भाववाढ निश्चित होते, जर भाववाढ योग्य वेळी रोखली नाही तर ती त्रासदायक ठरू शकते, बरोबर आहे की नाही। त्याचप्रमाणे चलन घट म्हणजे भावघट, ज्याला भावघट असं शब्द आहे वापरलेला आहे, ती सुद्धा हानिकारक ठरते। भावघटीमुळे सर्वत्र आर्थिक मंदी आणि बेरोजगारी आढळते। आता भावघटीमुळे बेरोजगारी कशा पद्धतीने आढळते याचं एक बेसिक उदाहरण मी तुम्हाला सांगतोय। बघा, ही पेन 10 रुपयाची आहे, बरोबर आहे। याची किंमत बघा, भाव घट झाली आहे याचा अर्थ काय की वस्तूची किंमत जी आहे ती कमी होत जाते। कारण का कमी होते, कारण मागणीच नाहीये ना, बरोबर की नाही। भाव घट होत आहे याचा अर्थ काय, लोकांकडे पैसा हळूहळू कमी झालेला आहे, लोक अनावश्यक गोष्टींवर खर्च करण्यास तयारच होत नाहीयेत, बरोबर आहे। अनावश्यक म्हणा किंवा चैनीच्या वस्तू म्हणा याची सुद्धा गरज लोकांना हळूहळू कमी झालेली आहे। किंवा दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा मुख्य जो अन्न घटक असते याच्यावर सुद्धा त्या भाव घटीचा परिणाम जो आहे तो आपल्याला जाणवायला लागतो। त्यामुळे एखाद्या वस्तूची किंमत जर कमी झालेली असेल तर त्या वस्तूच्या विक्रेत्याला सुद्धा फायदा होणार का, नाही होणार, तो कमी होणार। मग मी वस्तूचा विक्रेता आहे, मी पेनचा विक्रेता आहे आणि माझ्या कारखान्यामध्ये 100 कामगार आहेत। या पेनची किंमत कमी झाल्यामुळे ह्या 100
कामगारांना मी ठेवणं शक्य आहे का? नाही, त्यातले 50 कामगार मी काढून टाकेल. याचा अर्थ काय? बेरोजगारी वाढली. त्यामुळे भावघटीमुळे बेरोजगारी वाढू शकते. त्यामुळे अशा वेळी मौद्रिक धोरणाचे मूलभूत उद्दिष्ट असे असते की किंमत जे आहे ते स्थिर ठेवणे, किमतीला स्थिर ठेवणे हे गरजेचं असते. भाववाढ आणि भावघट टाळण्यासाठी किंमत स्थिरता आवश्यक असते. किंमत स्थिर राखल्यामुळे उत्पादन आणि रोजगार, लक्षात घ्या, कोण उत्पादक जो आहे तो उत्पादन करतो, तो उत्पादन आणि रोजगार यामध्ये विशिष्ट दराने वाढ घडून येते आणि लोकांचा अर्थव्यवस्थेतील विश्वास जो आहे तो वाढून येतो. मौद्रिक धोरण पैशाच्या पुरवठ्यातील बदलानुसार आणि पुरवठ्यातील बदलामुळे किंमत स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करत असते. त्यामुळे किमतीमध्ये स्थिरता आणणे किंवा त्या स्थिर ठेवणे हे मौद्रिक धोरणाचं प्रमुख उद्दिष्ट मानलं जातं. मित्रांनो, आपण 2 प्रमुख उद्दिष्ट पाहिलेत. एक आहे आर्थिक वृद्धी साध्य करणे आणि दुसरा जो आहे तो म्हणजे किंमत स्थिरता निर्माण करणे. या 2 उद्दिष्टांच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेमध्ये आर्थिक वृद्धी त्यासोबतच आर्थिक विकास घडवून आणण्याचं काम या मॉनिटरी पॉलिसीच्या माध्यमातून होताना दिसून येते. त्यानंतर तिसरं महत्त्वाचं जे उद्दिष्ट आहे ती म्हणजे व्यवहार तोलामध्ये समतोल राखणे. राईट, व्यवहार तोल, बॅलन्स ऑफ पेमेंट आपण ज्याला म्हणतो, राईट, बॅलन्स ऑफ ट्रेड म्हणा, बॅलन्स ऑफ पेमेंट म्हणा, राईट. तर अशा पद्धतीने व्यवहार तोल आणि व्यापार तोल हे दोन्ही शब्द वेगवेगळे आहेत. राईट, व्यवहार तोल आणि व्यापार तोल. व्यापार तोलाला आपण बॅलन्स ऑफ ट्रेड म्हणतो आणि व्यवहार तोलाला बॅलन्स ऑफ पेमेंट म्हणतो. राईट, विशिष्ट देशाच्या सर्व विदेशी व्यवहारांचा जमा खर्च व्यवहार तोलात दाखवला जातो. बरोबर आहे का नाही? इनकमिंग, आउटगोईंग, तुमचं एक्सपोर्ट किती आहे, तुमचं इम्पोर्ट किती आहे, मग त्याच्यामध्ये काही डिफिसिट निर्माण होते आहे का वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला व्यवहार तोलामध्ये अभ्यासायला मिळतात. आपण हा चॅप्टर सुद्धा पुढे पाहणार आहोत. राईट, तर आंतरराष्ट्रीय व्यापाराचा स्वदेशी अर्थव्यवस्थेवर प्रभाव पडत असतो. अनेक देश आपल्या आयात निर्यातीत समतोल राखण्याचा प्रयत्न करतात, परंतु अनेक विकसनशील देशांची आयात निर्यातीपेक्षा जास्त झाल्याने त्यांच्यात व्यापार तुटीची, कशाची? व्यापार तुटीची, लक्षात घ्या, डिफिसिट निर्माण होते, ही समस्या निर्माण होते. याचा उदाहरणार्थ अर्थ बघा. तुमच्या देशामध्ये क्रूड ऑइल प्रचंड मोठ्या प्रमाणावर आयात केला जात आहे. बरोबर आहे. त्यासोबतच तुम्ही खाद्यतेल सुद्धा आयात करताय. त्यासोबतच तुम्ही वेगवेगळे जे इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट्स आहेत ते सुद्धा तुम्ही आयात करताय. परंतु तुमच्या देशातला जो कृषी माल आहे, जो तुम्ही निर्यात करत होतात, ती निर्यात हळूहळू घटत चाललेली आहे. लक्षात घ्या. परंतु तुमची आयात काही कमी झालेली नाहीये. आयात प्रचंड मोठ्या प्रमाणावर आहे, तुमची निर्यात कमी आहे. याचा अर्थ व्यापारामध्ये तूट निर्माण होत आहे आणि ही व्यापारातली जी तूट आहे ती कुठेतरी आपल्या आंतरराष्ट्रीय व्यवहारासाठी धोकादायक असते. तुम्हाला 1991 ची जी परिस्थिती आहे त्याच्या आधी निर्माण झालेल्या सगळ्या गोष्टींची परिस्थिती 1991चं जे काही धोरण आपण राबवलं त्याला कारणीभूत घटकांमध्ये आपलं जे व्यवहार तोल आहे ते सुद्धा ढासळलेलं होतं आणि हे एक प्रमुख जे आहे हा एक प्रमुख मुद्दा आहे आणि जे साध्य करण्यासाठी मॉनिटरी पॉलिसी काम करत असते. जी तूट निर्माण होऊ नये यासाठी मॉनिटरी पॉलिसी जी आहे ती काम करताना दिसून येते. ही तूट भरून काढण्यासाठी असे देश परदेशातून कर्ज घेतात. बघा, आपल्या देशावर सुद्धा अशीच वेळ आलेली होती. परंतु एका मर्यादेपेक्षा अधिक कर्जाची उचल झाल्यास देश कर्जाच्या सापळ्यात अडकण्याचा धोका असतो आणि मोठमोठे इन्व्हेस्टर्स जे आहेत ते सुद्धा आपली इन्व्हेस्टमेंट त्या देशातून काढून टाकतात. जर मौद्रिक धोरण किंमत स्थिर राखू शकले तर देशाची निर्यात वाढू शकते आणि व्यापारातील तूट कमी होण्यास मदत होते. थोडक्यात मौद्रिक धोरण देशाचा व्यवहार तोल मोठ्या प्रमाणात असमतोलित होणार नाही याची दक्षता घेण्यास मदत करते. त्यामुळे मॉनिटरी पॉलिसी जी आहे, कारण मॉनिटरी पॉलिसीच्या माध्यमातून किंमत स्थिरता ठेवली जाते. राईट, किंमत स्थिरता असेल, इकॉनॉमीला कुठलाही फटका बसत नसेल, निर्यातीस प्रोत्साहन मिळत राहते, पहिली गोष्ट. बरोबर आहे की नाही? तर त्यामुळे कुठेतरी एक इकॉनॉमिक जी आहे ती स्टेबल राहते आणि विकास जो आहे तो संत गतीने का होईना पण होत राहतो. परंतु भाववाढ झाली, चलन घट झाली, या माध्यमातून इकॉनॉमीला धक्के बसत असतात. राईट, त्यानंतर पूर्ण रोजगार निर्माण करणे. आता पूर्ण रोजगार निर्माण करणे हे सुद्धा मॉनिटरी पॉलिसीच्या माध्यमातून कशा पद्धतीने साध्य होते ते आपण बघूया. 1936 मध्ये केन्सच्या जनरल थेअरी म्हणजे हा जो ग्रंथ आहे तो प्रकाशित झाल्यानंतर पूर्ण रोजगार या संकल्पनेला प्रसिद्धी मिळाली. वास्तविक पूर्ण रोजगार ही संकल्पना काहीसा संभ्रम निर्माण करणारी आहे. ज्याची काम करण्याची इच्छा किंवा क्षमता आहे अशा सर्वांना रोजगार मिळणे म्हणजे पूर्ण रोजगार होय. परंतु यामध्ये अस्थायी स्वरूपातील बेरोजगारीचा समावेश नाही. थोडक्यात जर लोकांना रोजगार उपलब्ध झाला तर त्याचे उत्पन्न वाढून दारिद्र्याचे निवारण होते.
आणि लोकांचे राहणीमान सुधारते. म्हणजे एखाद्या व्यक्तीला रोजगार उपलब्ध झाला तर ऑब्व्हियस गोष्ट आहे की त्याचं राहणीमान सुधारणारच आहे, कारण तो पैसा येतोय. आरोग्य, शिक्षण किंवा ज्या मूलभूत सोयी सुविधा आहे तो आपल्या फॅमिलीच्या भाग होऊ शकणार आहे. बरोबर आहे. मौद्रिक धोरण देशात अधिकाधिक रोजगार निर्मितीसाठी महत्त्वाचे निर्णय घेत असते. व्याजदरामध्ये आवश्यक ते बदल करून भांडवलाची नफ्याची क्षमता वाढविल्यास गुंतवणुकीस पोषक वातावरण तयार होते. परिणामतः उत्पादन वाढीस चालना मिळते. बघा, जेवढे मी तुम्हाला पहिल्यांदाच वाक्य सांगितलं होतं की जेवढे इन्व्हेस्टर्स त्यांना आकर्षण निर्माण होईल, इन्व्हेस्टरला पुढे भविष्यात इकॉनॉमीमध्ये दिसेल तर तो इन्व्हेस्टर जो आहे तो आपला पैसा त्या इकॉनॉमीमध्ये ओतेल, अन्यथा तो ओतणार का नाही. जर इन्व्हेस्टरने पैसाच टाकला नाही इकॉनॉमीमध्ये, तुम्ही समजून घ्या काही गोष्टी, बरोबर आहे. इन्व्हेस्टरने इकॉनॉमीमध्ये पैसाच टाकला नाही तर ती इकॉनॉमी वाढेल का? अजिबात वाढणार नाही. त्या इकॉनॉमीचा विकास जो आहे तो होणार नाही. बरोबर आहे. उत्पादन वाढीस चालना मिळते. परिणामतः कारखानदारी उद्योग वाढीस लागून जास्तीत जास्त रोजगार जे आहेत ते निर्माण होतात. आणि या रोजगारांच्या माध्यमातून मग काय होतं, प्रत्येक व्यक्तीला जो रोजगार मिळाला, पैसा त्याच्या घरी आला, साधन संपत्ती येते आहे आणि तो स्वतःचा विकास करता. याचा अर्थ देशाचा विकास जो आहे तो आपसुकच या माध्यमातून होतो आहे. त्यानंतर नेक्स्ट महत्त्वाचा जो उद्देश आहे तो म्हणजे विनिमय दर स्थिरता राखणे. मी जसं याआधी व्यवहार तोलाच्या बाबतीत आपण बोललोय, मौद्रिक धोरणाचे परंपरागत उद्दिष्ट म्हणून काय आहे, परंपरागत उद्दिष्ट म्हणून विनिमय दराच्या स्थिरतेचा उल्लेख जो आहे तो केला जातो. जर विनिमय दर स्थिर राहून त्यात फार मोठे चढउतार होत असतील तर अर्थव्यवस्थेतील आंतरराष्ट्रीय समुदायाचा विश्वास उडेल. याचा अर्थ काय, विनिमय दर याचा अर्थ काय, एक्सचेंज रेट काय म्हणतात त्याला, एक्सचेंज रेट. म्हणजे उदाहरणार्थ बघा की 70 रुपये ही आहे $1ची किंमत, असं आपण उदाहरणात गृहीत धरलं. ही आज आहे 70 रुपयाची किंमत, परंतु या $1ची किंमत 70 रुपये आहे, परंतु उद्या जाऊन $1ची किंमत जर आपण 65 रुपये पकडली, ठीक आहे, त्यानंतर 1 महिन्यानंतर $1ची किंमत झाली पुन्हा 80 रुपये झाली, ठीक आहे, पुन्हा $1ची किंमत झाली पुन्हा 70 रुपये झाली. तर हे जे सततचे जे चढ उतार आहेत, राईट, विनिमय दर याचा अर्थ काय, एक्सचेंज रेट. म्हणजे डॉलरच्या तुलनेत तुम्ही किती पैसे मोजत आहात, बरोबर काय, या डॉलरच्या तुलनेत म्हणजे $1 इज इक्वल टू 70 रुपये, म्हणजे 10च्या 7 नोटा किती आहेत, 10च्या 7 नोटा आहेत. मग उद्या जाऊन $1 इज इक्वल टू 80 रुपये झालं, याचा अर्थ 10च्या तुम्हाला 8 नोटा मोजाव्या लागतील. म्हणजे पैशाची व्हॅल्यू ही कमी झाली, बरोबर आहे की नाही, पैशाची व्हॅल्यू ही काय झाली, कमी झाली. उद्या जाऊन $1 इज इक्वल टू 100 रुपये, म्हणजे पुन्हा 10च्या तुम्हाला 10 नोटा मोजाव्या लागतील. म्हणजे पैशाची व्हॅल्यू कमी झाली. $1 इज इक्वल टू 60 रुपये झालं, तर 10च्या 6 नोटा मोजाव्या लागतील. म्हणजे पैशाचं मूल्य थोडं वाढलं, बरोबर आहे. $1 इज इक्वल टू 10 रुपये, म्हणजे एकच नोट मोजावी लागेल, म्हणजे पैशाचं मूल्य वाढलं. तर अशा पद्धतीने हे आपण पैशाचं मूल्य, चढ उतार ह्या सगळ्या गोष्टी पुढे पाहणार आहोत व्यवहार तुलामध्ये. परंतु एक गोष्ट तुम्ही समजून घ्या की हा जो डॉलरचा किंवा डॉलर, हे मी एक उदाहरण सांगितलंय तुम्हाला, ठीक आहे. परकीय जे काही चलन असेल, जो काही व्यापार होतो जनरली डॉलरमध्ये होतो, त्यामुळे आपण डॉलरचं उदाहरण बघितलं. तर हा जो एक्सचेंज रेट आहे, विनिमय दर जो आहे तो सुद्धा स्टेबल ठेवणे हे गरजेचं असतं आणि त्यासाठी मॉनिटरी पॉलिसी काम करताना आपल्याला पाहायला मिळते. मित्रांनो, पुढे बघा की जर विनिमय दरात स्थिरता प्रस्थापित झाली असेल तर विनिमय बाजारातील सट्टेबाजीला आळा घालता येईल. कारण ही सट्टेबाजी जी आहे ती काय होते की कुठलीही गोष्ट घ्या, बफर स्टॉक करून ठेवतात लोक, बरोबर आहे. तुम्ही डाळीचं उदाहरण घ्या, कडधान्य घ्या किंवा इतर पॉमतेलची गोष्ट घ्या. तर अशा वेळेस जे काही काळा बाजार जो चालतो याला एक रोख लावणे, याला आळा घालणे या मॉनिटरी पॉलिसीच्या माध्यमातून साध्य केलं जातं. भांडवल उभारणीसाठी विनिमय स्थिरता नेहमी पोषक असते, त्यामुळे आर्थिक विकासास हातभार लागू शकतो. परंतु अलीकडील काळामध्ये अनेक विकसनशील राष्ट्रांनी विनिमय दरातील स्थिरतेऐवजी व्यवहार तोलातील, लक्षात घ्या, व्यवहार तोलातील समतोलावर लक्ष केंद्रित केले आहेत. आणि हे कशा माध्यमातून होता, निर्यातीस प्रोत्साहन देणे, लक्षात घ्या, आयातीवर कमी लक्ष ठेवणे. कारण आयात जे आहेत, आयातीवर कमी लक्ष ठेवणे याचा अर्थ समजून घ्या. मला म्हणायचं काय आहे, तर आयात जेवढी जास्तीत जास्त कमी करता येईल आणि निर्यात जेवढी जास्तीत जास्त वाढवता येईल यावर तुम्हाला जास्त फोकस करायचा. हे धोरण जे आहे ते सरकार राबवते आणि त्यासाठी मग निर्यातीस प्रोत्साहन देण्यासाठी वेगवेगळ्या ज्या सुविधा आहे, स्कीम्स आहेत, कर्जाची सुविधा असेल किंवा त्यांना इतर कुठल्याही टेक्निकल अडचणी येऊ नयेत यासाठी प्रोत्साहन असेल, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सरकार राबवताना आपल्याला दिसून येते. मध्यवर्ती बँक आपल्याकडील परकीय चलनाच्या साठ्यात आवश्यक ते बदल करून परकीय विनिमयाच्या मागणीवर नियंत्रण आणते आणि पर्यायाने विनिमय दरामध्ये स्थिरता राखण्यास सुलभता निर्माण होते, बरोबर आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे उत्पन्न वाटपामध्ये समानता निर्माण करणे, ठीक आहे. म्हणजे जो
इनइक्वॅलिटी आहे ती उत्पन्नाची, म्हणजे जी काय आहे उत्पन्न वाटप, म्हणजे जसं प्रत्येकाचे जे 10 तोंड आहेत त्या 10 तोंडांना समान घास निर्माण व्हावा यासाठीचे प्रयत्न जे आहेत ते इकॉनॉमीमध्ये केले जातात. अनेक अर्थशास्त्रज्ञांच्या विचारानुसार राजकोषीय धोरण, ज्याला फिस्कल पॉलिसी म्हणतात, हे समान उत्पन्न वाटपासाठी अधिक उपयुक्त ठरते. परंतु लक्षात घ्या, परंतु बघा हे उपयुक्त का ठरते, कारण सरकारची जबाबदारीच आहे की समाजातल्या देशातल्या प्रत्येक व्यक्तीला त्या त्या क्षमतेनुसार रोजगार उपलब्ध करून देणे हे त्या त्या सरकारचं प्रमुख काम आहे, बरोबर आहे की नाही. मग त्यासाठी ते सरकार प्रयत्न करतच असते. परंतु अलीकडच्या काळामध्ये राजकोषीय धोरणाला पूरक अशी भूमिका मौद्रिक धोरण पार पाडू शकते. मौद्रिक धोरणानुसार ज्या क्षेत्रांना बँकांनी सवलतीच्या व्याजदराने कर्ज पुरवठा योग्य प्रमाणात केला तर एक प्रकारे उत्पन्न वितरणावर वाटपात जी आहे ती समानता आल्यासारखे होईल. आता मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. एक शेतकरी आहे वडगाव बुद्रुकचा, ठीक आहे, एक उद्योजक आहे पुण्याचा, ठीक आहे. या दोघांना सुद्धा समान पद्धतीने का असेना मग तो व्याजदर प्रत्येकाचा वेगवेगळा असला तरी सुद्धा कर्जाची उपलब्धता जी आहे ती उपलब्ध करून देणे फार गरजेचं असतं. जर त्या उद्योजकालाच पैसा भेटत गेला, बँकाला काय वाटतं की उद्योजकाला पैसा देणे म्हणजे काय, उद्योजक मला रिटर्न देणार आहे कारण त्याचा उद्योग चांगला चालू आहे. शेतकऱ्याचा काही भरोसा नाही, शेतीचं उत्पन्न चांगलं निघालं तर तो देणार, अन्यथा नाही. त्यामुळे बँका तोट्यात जाऊ शकतात म्हणून बँका घाबरतात. परंतु पहिली गोष्ट लक्षात घ्या, मी एक उदाहरण सांगतो, एकदम साध्या भाषेत तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न आहे. त्याला डायरेक्ट हायपोथेटिकल तुम्ही घेऊन जाऊ नका आणि व्यावहारिक जीवनामध्ये असं काही नसतं. पहिली गोष्ट, ठीक आहे, बेसिक उदाहरण आहेत या आपल्या बोली भाषेतले उदाहरण, ठीक आहे. तर पहिली गोष्ट लक्षात घ्या, वडगाव बुद्रुकच्या शेतकऱ्याला सुद्धा कर्ज उपलब्धता होणे गरजेचं आहे. तेव्हाच तो शेतीचा विकास करू शकेल, कारण तो सुद्धा समाजामध्ये इकॉनॉमीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो. त्यानंतर उद्योजक जो आहे त्याला सुद्धा कर्जाची उपलब्धता होणे गरजेचं आहे, कारण तो जर उद्योग करेल तर आज 10 लोकांना रोजगार उपलब्ध होईल, बरोबर आहे की नाही. तर त्याच्यामुळे ह्या दोन्ही घटकांकडे लक्ष ठेवणं हे जसं फिस्कल पॉलिसीच्या माध्यमातून होते तसंच या त्या त्या क्षेत्रातील बँकांनी सवलतीच्या व्याजदराने कर्ज पुरवठा योग्य प्रमाणात केला तर प्रत्येक क्षेत्राला समान न्याय मिळेल. आता तुम्ही जर म्हणाल मी 10% उद्योजकाला लोन देतो, कर्ज देतो, तसंच 10% शेतकऱ्याकडून आकारतो, तर असं होणार नाही, कारण त्या तुलनेत दोघांची तुलना करता येणार नाही. आणि म्हणून कुठेतरी त्या त्या क्षेत्रातील व्यक्तींना व्याजदर जे आहे ते थोडे कमी करून किंवा जास्त करून, दुसऱ्या बाजूचा असेल व्यक्ती तर त्याला जास्त करून, तर अशा पद्धतीने प्रत्येकाला समान न्याय आणि समान वाटप करण्यासाठी मौद्रिक धोरण प्रयत्नशील असते. हे सुद्धा आपल्याला या माध्यमातून दिसून येते. याच्या काही मर्यादा सुद्धा आहेत ज्या आपल्याला आता यामध्ये पाहाव्या लागतील. परंतु सुरुवातीला जो बेसिक भाग मी तुम्हाला शिकवलाय, मौद्रिक धोरणाचा प्रमुख उद्दिष्ट काय आहे, मौद्रिक धोरणाच्या माध्यमातून काय साध्य होतं हे आपल्याला पाहायला मिळालं. आता आपण पाहूया मर्यादा. मित्रांनो, आपण मौद्रिक धोरण पाहत असताना मौद्रिक धोरणाची उद्दिष्ट काय आहेत ते समजून घेतलेलं होतं आणि या भागामध्ये आपण मौद्रिक धोरणाला काही मर्यादा पडतात तर त्या मर्यादा कोणत्या आहेत त्या आपण पाहणार आहोत. लक्षात घ्या, कुठलीही गोष्ट करत असताना, बरोबर आहे, एखादं गृहीतक मांडत असताना त्याला अपवाद जसे असतात तसेच मग त्यामध्ये राजकोषीय नीती असेल, मौद्रिक धोरण असेल, हे सुद्धा बऱ्याच गोष्टी ज्या आहेत याला आड जे आहेत येत असतात आणि त्याच्यातून मार्ग काढण्यासाठी मौद्रिक धोरणाला एक आव्हान निर्माण होत असते. आता तशीच आव्हानं या समोर आहेत. मौद्रिक धोरणामध्ये आपण पाहिलेलं आहे की मौद्रिक धोरण हे आरबीआय, देशाची मध्यवर्ती बँक जी आहे, जी कुठली असेल, मग आरबीआय आपल्या देशात आहे म्हणून आपण आरबीआयचा उल्लेख करतो, तर ती मौद्रिक धोरण जे आहे ते राबवत असते. तर या मौद्रिक धोरणाला असे अनेक अपवाद आहेत किंवा त्याच्यातून मर्यादा पडतात. तर यातली पहिली मर्यादा जी आहे ती म्हणजे अमौद्रिक धोरणाचे किंवा अमौद्रिक क्षेत्राचे अस्तित्व. याचा अर्थ काय, म्हणजे नॉन मॉनिटरी जे काही सेक्टर आहे त्याचं अस्तित्व जे आहे जे आपल्याला या मार्केटमध्ये दिसून येतं. मग ते नक्की कसं असतं, तर उदाहरण पाहत असताना आज अनेक विकसनशील देशामध्ये, जसं आपला भारत आहे, आफ्रिका आहे, तर या विकसनशील देशांमध्ये अमौद्रिक क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. मग हे कसं की म्हणजेच व्यवहार करण्यासाठी पैशाचा उपयोग केला जात नाही, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. पैशाचा उपयोग केला जात नाही. अशा देशातील ग्रामीण भागामध्ये मोठ्या संख्येने लोक राहतात. अशा ठिकाणी आजही वस्तू विनिमय, म्हणजे जे काही मी तुला गहू देतो त्या बदल्यात तू मला मांस दे किंवा मी तुला तांदूळ देतो त्या बदल्यात तुम्हाला हळद दे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या वस्तू विनिमय पद्धतीमध्ये येतात. मग यामुळे काय होतं की एक्सचेंज जो आहे, म्हणजे पैशाची जी देवाणघेवाण आहे ती कुठेतरी होत नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे एखाद्याला फ्लॅट विकायचा आहे, म्हणजे तू मला फ्लॅट दे, मी तुला जागा देतो, याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा आर्थिक व्यवहार झालेला नाही, पैशाची देवाणघेवाण झालेली नाही. लक्षात घ्या, ठीक आहे.
आणि जर पैशाची देवाणघेवाण होत नसेल तर मॉनिटरी जो काही क्षेत्र आहे तो चालणार कसं, म्हणजे नाणे बाजार हा चालतो कसा. नाणे बाजार जो आहे, नाणे बाजारामध्ये एक 3 गोष्टी आहेत, एक देणारा, एक घेणारा आणि एक मध्यस्थ. मध्यस्थ म्हणजे बँकिंग सेक्टर आहे, बरोबर आहे. तर हे बँकिंग सेक्टर काय करते, इन्व्हेस्टमेंट घेते आणि लोकांना कर्ज देते आणि त्याच्यातून होणारा नफा जो आहे याच्यातून आपला व्यवसाय करते. तर वस्तू विनिमय पद्धत जर देशामध्ये अस्तित्वात असेल तर कुठेतरी आपल्याला अमौद्रिक क्षेत्राचं अस्तित्व यामध्ये दिसून येतं आणि त्यामुळे परिणामतः मौद्रिक धोरणातील बदलाचा त्याच्यावर काहीही प्रभाव पडताना आपल्याला दिसून येत नाही, कारण त्याच्यामध्ये कॅश फ्लो जो आहे तो कुठेतरी कमी असणार आहे, बरोबर की नाही. ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम जो आहे तो अमौद्रिक क्षेत्राचं अस्तित्व हे मौद्रिक धोरणाला एक आव्हान आहे. त्यानंतर बँकेतर वित्तीय संस्था म्हणजे बँकेच्या व्यतिरिक्त इतर ज्या काही फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स आहेत त्याला बँकेतर वित्तीय संस्था असं म्हटलं जातं, राईट. तर अर्थव्यवस्थेचा जसा विकास होत जातो तसतसे वित्तीय क्षेत्र जे आहे ते अधिक प्रबळ होत जातं. तुम्ही आताच पाहत आलेला आहात आपल्या देशामध्ये 1950-51 ची गोष्ट घ्या आणि आता 2014 ते 2020 या काळामध्ये तुम्ही बघितलात तर बँकिंग सेक्टर जे आहे ते प्रचंड मोठ्या प्रमाणावर बदललेलं आहे. पूर्वी एखादं कर्ज घेण्यासाठी फाईलवर फाईल हे करावं लागत होतं. आज तुम्हाला वेगवेगळे असे उपलब्ध म्हणजे ऑप्शन्स जे आहेत ते उपलब्ध झालेले आहेत. तुम्हाला ॲडव्हर्टाईज सुद्धा पाहत असाल तुम्ही, धनी ॲप डाउनलोड करा, 5 लाखापर्यंतचं कर्ज मिळवा वगैरे वगैरे. सो कर्ज घेणं हे अत्यंत सुलभ झालेलं आहे आणि हे का सुलभ झालेलं आहे, कारण ते देणारे लोक जे आहेत ते अवेलेबल झालेले आहेत आणि त्यासाठीच म्हणजे याचा अर्थ काय, देणारे लोक याचा अर्थ काय तर फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स जे आहेत हे जास्ती मोठ्या प्रमाणावर जे आहेत ते आता निर्माण होत आहेत आणि हे एक विकसित देशाचं लक्षण किंवा विकसनशील मार्गावर असलेल्या देशाचं लक्षण म्हणून आपण त्याकडे पाहत असतो. तर एकंदरीत जसा देश विकसित होत जातो तसतसं वित्तीय क्षेत्र जे आहे ते अधिक प्रबळ होत जाते आणि व्यापक होत जाते आणि त्यातून मग काय होतं की अनेक वित्तीय संस्था ज्या आहेत, ज्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स आहेत, आता तुम्हाला माहिती आहे की आपल्या देशामध्ये बँकिंग सेक्टरमध्ये प्रायव्हेट बँका ज्या आहेत त्या नवनव्या येत आहेत. प्रायव्हेट बँकांना मान्यता दिलेली आहे. बंधन फायनान्शियल असेल किंवा इतर ज्या काही आहेत तर यांना मान्यता देण्यात आल्यामुळे काय होतं की वेगवेगळ्या बँकिंग सुविधा देण्यासाठी त्यांना सोयीस्कर जातं आणि नागरिकांना सुद्धा त्याचा लाभ होत असतो. त्यामुळे असं वित्तीय क्षेत्र विकसित झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर जो आहे तो कर्ज पुरवठा केला जातो आणि अशा वित्तीय संस्था मध्यवर्ती बँकेच्या मौद्रिक धोरणाच्या कार्यक्षेत्रात येत नाही. म्हणजे त्यांना CRR SLR मेंटेन ठेवावं लागत नाही. मग CRR SLR मेंटेन ठेवावं लागत नाही याचा अर्थ मग RBIने आपले बँक रेट, रेपो रेट वाढवले काय आणि कमी केले काय त्याचा काहीही परिणाम त्यांच्यावर होत नाही, बरोबर आहे की नाही. तर हेच आहे सोप्या भाषेत काय तर मौद्रिक धोरण परिणामकारक केव्हा ठरेल, जर ह्या सगळ्या गोष्टी त्या मौद्रिक धोरणाच्या अंतर्गत येत असतील तर. जसं बँकिंग सेक्टर येतं परंतु यामध्ये फायनान्शियल इन्स्टिट्यूशन जर काही येत नसतील आणि त्या जर जास्ती संख्या असेल तर कुठेतरी आव्हान निर्माण होतं, लक्षात घ्या, ठीक आहे. तर मौद्रिक धोरणाची उपयुक्तता काही प्रमाणात जी आहे यामुळे कमी होताना आपल्याला दिसून येते, ही एक त्यातली मर्यादा आहे. त्यानंतर आहे असंघटित वित्तीय बाजार. आता त्याला नॉन ऑर्गनाइज सेक्टर म्हणा, राईट. म्हणजे फायनान्शियल सेक्टर जो आहे जो नॉन ऑर्गनाइज आहे याचा अर्थ मग एखादा सावकार व्यक्ती आहे तो कर्ज देतो आहे, मग हे काय संघटित क्षेत्राचं लक्षण आहे का तर नाही, हे असंघटित आहेत, लक्षात घ्या, ठीक आहे. तर मौद्रिक धोरणाची अंमलबजावणी प्रामुख्याने वित्तीय बाजारामार्फत होत असते. यामध्ये नाणे बाजार आहे आणि भांडवल बाजार आहे, ज्याला आपण मनी मार्केट आणि कॅपिटल मार्केट असं म्हणतो, राईट. तर परंतु अनेक विकसनशील देशातील वित्तीय बाजार हे मोठ्या प्रमाणावर असंघटित आणि अविकसित असतात, लक्षात घ्या, असंघटित आणि अविकसित असतात. म्हणजे काहीतरी त्यांचे स्वतःचे रूल्स जे आहेत ते तयार करतात आणि ते आपल्या कर्ज द्यायला सुरुवात करतात. कर्ज पेढ्या म्हणा, सावकारगिरी म्हणा, ठीक आहे, मोठमोठ्या शहरांमध्ये असे दिसून येतात, ठीक आहे. तर अनेक ठिकाणी कर्ज हे सावकार आणि व्यापारी मित्रमंडळी असेल, नातेवाईक असतील, दलाल असतील यांच्या मार्फत दिले जाते आणि यामुळे काय होतं की कुठेही त्याचं रेग्युलेशन होत नाही आणि याचे जे काही पडसाद जे आहे ते मॉनिटरी पॉलिसीवर उमटतात. कारण मॉनिटरी पॉलिसीचे जे काही रेट आहेत जे बदल होत असतील किंवा त्यांना धोरण आखायचं असेल तर त्याचा परिणाम यांच्यावर होत नाही, लक्षात घ्या, ठीक आहे. तर हे एक मोठं आव्हान आहे आणि त्याला मर्यादा आहे असं म्हणता येईल. मोठ्या प्रमाणावरील रोखतेचे प्रमाण म्हणजे लोकांकडे जर कॅशचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणावर आहे, लोक बँकेत पैसा ठेवत नाही आणि स्वतःजवळच पैसा बाळगतात. तर याच्यामुळे बँकेत पैसा ठेवतच नसतील तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, बँकिंग जो व्यवहार आहे, कर्ज देणे घेणे किंवा इतर जे काही इंटरेस्टच्या माध्यमातून बँकिंग व्यवसाय जो चालतो याला कुठेतरी मर्यादा पडते. अनेक व्यापारी बँका मोठ्या प्रमाणावर ठेवीचे संकलन करतात, परिणामतः त्यांच्याकडील रोखतेचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढते. अशा वेळेस मौद्रिक धोरणातील बदलामुळे त्यांची पतनिर्मिती क्षमता कमी करण्यात मौद्रिक धोरण अपयशी ठरते. आता उलट बाजू, मी तुम्हाला एक वेगळी बाजू सांगितली आहे, याच्यामध्ये उलट बाजू दिलेली आहे. याच्यामध्ये असं म्हटलंय की मोठ्या प्रमाणात अनेक व्यापारी जे आहेत ते व्यापारी बँकांकडे पैसे ठेवतात, ठीक आहे. अनेक लोक जे आहेत ते व्यापारी बँकांकडे पैसे ठेवतात, कॅश
फ्लो ठेवतात आणि त्याच्यामुळे काय होतं की जेवढा जास्तीत जास्त कॅश बँकेकडे असेल, लक्षात घ्या, बँकांकडे जर जेवढा जास्तीत जास्त कॅश असेल तर ती तेवढी जास्तीत जास्त कर्ज देईल आणि कर्ज जास्तीत जास्त दिल्यामुळे काय होईल की लोक उद्योगधंदे सुरू करतील, रोजगार जरी भेटला तरी लोकांच्या हातात प्रचंड जर पैसा आला तर महागाई वाढू शकते, ही गोष्ट लक्षात घ्या। आणि याच्यामुळे काय होईल की ही महागाई कमी करण्यासाठी मौद्रिक धोरणाला जो आपले जे धोरण आहे ते राबवावे लागते आणि जर हे अधिक प्रमाणात जर रोखता असेल, बँकांकडे प्रचंड मोठ्या प्रमाणावर पैसा असेल तर मौद्रिक धोरणाची सुद्धा परिणामकारकता जी आहे ती आपल्याला कमी दिसून येते। हा मुद्दा तुम्ही क्लिअर तुम्हाला झालेला असेल। वित्तीय व्यवस्थेत न येणारा पैसा म्हणजे फायनान्शियल सेक्टरमध्ये येतच नाही असं ब्लॅक मनी जर आपण उदाहरण घेतलं तर जास्त श्रीमंत असणारे लोक पैसे बँकेत ठेव रूपाने ठेवण्याऐवजी खर्च करणे पसंत करतात। अशा व्यक्ती सोने असतील, चांदी असतील, दागदागिने आहेत, जागा बंगला असेल, गाडी इत्यादी पैसा मोठ्या प्रमाणावर वापरतात। अशा व्यवहारामुळे चैनीचे किंवा उधळपट्टीचे उपभोग वाढून भाववाढीला निमंत्रण जे आहे ते दिले जाते। म्हणजे प्रचंड पैसा जो आहे त्यांच्याकडे आलेला आहे आणि तो बँकांकडे बघा 2-3 गोष्टी असतात। एक जर स्वतः जर तो पैसा वेगवेगळ्या बँका, आता स्विस बँकेमध्ये लोकांचे अकाउंट्स आहेत, वेगवेगळ्या बँकांमध्ये ते स्वतःचा पैसा ठेवत आहेत, अशामुळे सुद्धा एक टॅक्स चोरी तर केली जातच आहे, परंतु हा सगळा पैसा बँकांकडे न ठेवता स्वतः एक ऐश आरामचं जीवन जगण्यासाठी वेगवेगळ्या चैनीच्या वस्तू वापरायच्या आणि यामुळे सुद्धा काय होतं की महागाई जी आहे ती वाढू शकते आणि मौद्रिक धोरणाला हे एक मोठं आव्हान असू शकतं। त्यानंतर नेक्स्ट आहे बघा अयोग्य वेळी अंमलबजावणी। हे 2 मुद्दे आपण पाहिलेले आहेत। मौद्रिक धोरणाच्या यशासाठी योग्य वेळेत अंमलबजावणी करणे महत्त्वाचे असते। अनेक वेळा एखादा निर्णय घेण्यासाठी निष्कारण विलंब लावला जातो किंवा अनेक वेळा समस्येचे उग्र स्वरूप धारण करेपर्यंत तिच्याकडे लक्ष दिले जात नाही। अशा प्रकारे मौद्रिक धोरणाची योग्य वेळी अंमलबजावणी केली जात नसेल तर त्याची परिणामकारकता कमी होते। म्हणजे तेच आहे की रोग जेव्हा असेल तर त्याची योग्य वेळी इलाज होणं गरजेचं आहे, अन्यथा तो व्यक्ती दगावू शकतो। तशाच पद्धतीचं इथे सुद्धा आहे। मौद्रिक आणि राजकोषीय धोरणात समन्वयाचा अभाव असेल। आता तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं होतं की राजकोषीय धोरण म्हणजे फिस्कल पॉलिसी जी कोण राबवते, सरकार राबवते, आणि मौद्रिक धोरण कोण राबवते, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया राबवते, राईट। राजकोषीय धोरण अर्थ खात्याकडून तयार करून राबविले जाते आणि मौद्रिक धोरण मध्यवर्ती बँकेकडून राबविले जाते, परंतु अनेक वेळा या दोन्ही धोरणामध्ये पुरेसा समन्वय नसल्याचे आढळते। जर मौद्रिक आणि राजकोषीय धोरणामध्ये समन्वयाचा अभाव असेल तर मौद्रिक धोरण पाहिजे तेवढ्या प्रमाणात यशस्वी होणार नाही। अशा प्रकारे मौद्रिक धोरणाचे यशापयश हे अनेक गोष्टीवर अवलंबून असते। जर हे परिणाम करणारे घटक अपेक्षित पातळीवर असतील तर मौद्रिक धोरण यशस्वी होऊ शकते। म्हणजे दोघांमध्ये जर समन्वय असेल, दोघांना सुद्धा आर्थिक विकासच साधायचा आहे, देशामध्ये महागाई होऊ द्यायची नाहीये, तर दोघांमध्ये समन्वय असेल तर नक्कीच त्याचा फायदा जो आहे तो इकॉनॉमीला होत असतो। तर मित्रांनो, सुरुवातीच्या भागामध्ये आपण काय पाहिलं तर मौद्रिक धोरण म्हणजे काय, मौद्रिक धोरणाचा उद्देश काय आहे आणि मौद्रिक धोरणासमोरील आव्हाने किंवा त्याच्या मर्यादा काय आहेत हा भाग समजून घेतला। आता मौद्रिक धोरणाचे जे काही टूल्स आहेत, त्याची साधनं जी आहेत ते आपण पुढच्या सेशनमध्ये पाहणार आहोत।